और यही वजह है कि ये लड़ाई लड़ते लड़ते 75 लोग मर चुके हैं, अपनी जान दे चुके हैं। मैं ये मानकर चलता हूँ ये मरे नहीं है, इन्हें मारा गया है, इनकी हत्या हुई है। और इस हत्या के दोषी जो है वो सरकार में बैठे हुए लोग हैं, उनके ऊपर हत्या का मामला दर्ज होना चाहिए। अपेक्षा माय पैसे मला द्यावा, मी भेटून जाईन तर बरं होईल, मला खायला काम होईल, भाडं द्यायला काम होईल, काय आहे दुसरी अपेक्षा मला आता। मी बकऱ्या वळते भैया, बकऱ्या वळून ठेवली ती 15 वर्षाची कमाई होती माझ्यावाली। माझ्या बाबाने टेन्शन घेऊन सनी पॅरलेस झालं एका जागेवर आहे। आता आमचे पैसे भेटले पाहिजे ना आम्हाला, नातीचे लग्न करायचे मला, घरचे वारून जायले, पोरं खाऊ घालत नाही। माताजी के नाम पे रखे थे, माताजी ने रखे थे कि हमारे को बुढ़ापे में काम आएंगे, और उनकी बाद में रखने के बाद तबीयत भी खराब हो गई, बहुत सारी दवाखाने का भी काम पड़ा, मगर पैसे न मिलने के कारण उनका इंतकाल हो चुका है। तो अब वो तो नहीं रहे, अब उनके वारसदार हम सागर अग्रवाल हैं, उनके बेटे हैं। सर्वप्रथम जे आपल्यापैकी आपल्या परिवारातले जे 75 ठेवीदार त्यांचा जीव गेलेला आहे, त्यांच्या परिवाराला मी श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या परिवाराला मी स्वतः माफी मागतो। कारण 3 वर्षापूर्वी जेव्हा आपण हे आदर्श घोटाळ्यासंदर्भात एक आंदोलन उभा केलं होतं, तर माझी ही अपेक्षा अशीच होती की आपण काही महिन्यातच हे प्रकरण मार्गी काढू। आज 3 वर्ष झालेलं आहे हे प्रकरण 2023 मध्ये बाहेर आलं। त्याच्यानंतर जे कानूनी कारवाई आपल्याला करायला होती, पोलीस कंप्लेंट रजिस्टर केल्यानंतर MPIDच्या मार्फत याच्या सगळे प्रॉपर्टीज विकून आपल्याला पैसे कशा मिळतील, ऑगस्ट 2024ला वारंवार जिल्हाधिकारी कार्यालय, DDR आणि नंतर मंत्रालय आणि डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस त्यांच्या ऑफिसमध्ये वारंवार चक्र मारल्यानंतर ऑगस्ट 2024ला MPIDचं नोटिफिकेशन आलं। त्याच्यानंतर कोर्टामध्ये ही सुनवाई सुरू आहे। आतापर्यंत कोर्टामध्ये 70 वेळा याची हिअरिंग झालेली आहे। या 2 वर्षामध्ये कोर्टामधले 5 जजेसचं ट्रान्सफर झालं। एक जज समोर पूर्ण प्रकरण सांगितल्यानंतर तो आदेश देणार आणि त्याच वेळी आम्हाला सांगण्यात येतं की जजचं ट्रान्सफर झालेलं आहे, आता नवीन जज येणार आहे। मग पुन्हा त्या नवीन जजच्या समोर सगळं प्रकरण मांडायचं। या 2 वर्षामध्ये खूप सारे जे छोटे ठेवीदार होते, 50,000 रुपयापर्यंत ज्यांच्या ठेवी होती आदर्शमध्ये, त्यांचे पैसे देण्यात आलेले आहे। पण 50,000 पेक्षा जास्त रुपये ज्यांचे अडकलेले आहे या आदर्श बँकमध्ये, ते पैसे कधी मिळणार? ते पैसे तुम्हाला त्याच वेळी मिळतील जेव्हा हे मानकापे, अधाने, ते सगळे डायरेक्टर्स, पतसंस्थेची प्रॉपर्टी, त्यांची व्यक्तिगत प्रॉपर्टी, हे सगळी प्रॉपर्टी
जेव्हा ऑक्शन होईल, लिलाव होईल, त्याच्यानंतर जे पैसा त्याच्यातून गोळा होईल, त्या पैशातून आपल्याला पैसे मिळणार आहे. दुसरा स्रोत काय आहे की जे कोट्यवधी रुपयांचा कर्ज या मानकापे आदर्श पतसंस्थेने लोकांना वाटलेला आहे आणि ते पैसे परतफेड करत नाही आहे, त्यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे. कारण जे पतसंस्थेचा पैसा जे आहे, जे लोकांनी कर्ज म्हणून घेतलेला आहे आणि परतफेड करत नाही, जोपर्यंत पैसा मिळणार नाही तोपर्यंत आपल्यापर्यंत पैसा पोहोचू शकणार नाही. आता वारंवार आम्ही कृती समिती, आमची सगळी महिला मंडळी वारंवार DDR ऑफिस मध्ये जाऊन, बारिश आई भी तो किसी ने उठना नहीं है, सबको डट के बैठना है. DDR ऑफिस, कलेक्टर ऑफिस वारंवार चक्रा मारून काय परिस्थिती आहे, कधी मिळणार आमचे पैसे, हेच प्रश्न गावामध्ये गेल्यानंतर एक ठेवीदार दुसऱ्याला विचारतो, काही झालं का बाबा, मिळणार का, कधी मिळणार. चौका चौकामध्ये बसताना हेच चर्चा व्हायची की मिळतील का आपले पैसे, मिळणार का आपले पैसे, मग मिळणार तर कधी मिळणार. तुम्ही उत्तर काय देत मला माहीत नाही आहे, पण एकदा पुन्हा माझा उत्तर ऐकून घ्या. एक एक रुपया तुमच्यापर्यंत तुम्ही जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही. हे लढा आम्ही तसा सुरू ठेवणार आहे. याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतो, याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतो की आज एक मठाचे महाराज आमच्या सोबत बसलेले आहे. एक एक रुपया पायी पायी जमा करून त्यांनी आपला मठ एक मंदिर उभा करण्यासाठी ते पैसा उभा केला होता. 4.5 लाख रुपये ते आदर्श मध्ये ठेवले होते. या एका माणसाला बघायला येत नाही, डोळ्याने ते अंध. 2 लाख रुपये 3 लाख रुपये त्याचे कशा जीवन जगत असेल, काय प्रशासनाला, पोलिसांना, अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना काय माहित नाही आहे. 75 लोक जेव्हा 1.5 वर्षापूर्वी आपण इकट्ठा झालो होतो तर त्यावेळीचा आकडा होता 24 लोक मेले होते. आज 75 लोकांची हत्या झालेली आहे. हत्या आहे हे. आज आपण कलेक्टर साहेबांना जेव्हा काल आणि परवा आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलं की जे जे तहसीलदारकडे आपले विषय प्रलंबित आहे, ज्याच्यामुळे आपण पुढची कारवाई करू शकत नाही, ते सगळं तहसीलदारांना बोलवा. ग्रामीण पोलीस जेव्हा वसुली करण्यासाठी पोलिसांची मदत लागतं तर ग्रामीण पोलिसांची तक्रार हे आहे की आम्ही तुम्हाला पोलीस संरक्षण देऊ शकत नाही. आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलं की ग्रामीण पोलिसांचेही प्रतिनिधीला इथे बोलवा. 75 लोक मरणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे. 75च्या ते 100 होण्यासाठी ते वाट बघत असेल. पण आज निर्णय कलेक्टर साहेबांचा भेटल्यानंतर काय होतील मला माहित नाही. पण आज 1 जुलै आहे. 31 जुलै 1 महिन्याचा टाइम देत आहे महाराष्ट्र सरकारला. 31 जुलै पर्यंत याच्या बाबतीत कारवाई झाली नाही
तर पुढचं आंदोलन जे आहे खूप उद्रेक होणार आहे, त्याच्यामध्ये उद्रेक होणार आहे. आता शांत काही थाली वाजवणार नाही. एका महिन्यानंतर तुमचे हे असतील आणि आमचा मुक्का असतील. किती वेळ थांबायचं, किती काळ थांबायचं? 90 वर्षाचे 80 वर्षाचे लोक काय वाट बघत आहे की नाही यांचा वाली कोणी नाही आहे, कोणीही यांच्या बाबतीत बोलणार नाही, लढणार नाही, मेले तर मरू द्या त्यांना. मला या गोष्टीचा अभिमान आहे. 2 दिवसापूर्वी काका आणि आमचे कृती समितीचे सगळे लोक होते. मी स्वतः कोर्टामध्ये गेलो एक निवेदन तयार करून, आणि कोर्टामध्ये जजच्या समक्ष उभे राहून, कोर्टामध्ये उभे राहून मी त्या कोर्टाला हे सांगितलं की आज 3 वर्षामध्ये का असं होत आहे की प्रॉपर्टी आहे, इतकी प्रॉपर्टी आहे त्या मानकापेची की सरकारने निर्णय घेतला तर 8 दिवसामध्ये ते प्रॉपर्टी ते विकू शकता, 10 दिवसामध्ये तुमचा पैसा तुम्हाला परत मिळू शकता. पण नाही, कोण बोलणार? विधानसभेमध्ये आलतू फालतू चर्चा सुरू आहे. हे लोकांची आठवण तुम्हाला फक्त निवडणुकीचा वेळ येईल. मग हे हिंदू, हे मुसलमान, हे दलित, हे मराठा, हे ब्राह्मण, हे ओबीसी हेच करायचं. माझ्यावरही कशा प्रकारचे आरोप करण्यात आले होते. मी माझा जेव्हा पराभव झाला होता खासदारकीचा नंतर आमदारकीचा, त्यावेळी सुद्धा मी सांगितलं होतं की हे पराभव झाला असेल पण जोपर्यंत तुमचा पैसा मिळणार नाही तोपर्यंत मी तुमची साथ सोडणार नाही. आणि आजही मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. मी हे खरी गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये लोक माझ्याकडे येतात आणि विनंती करता की साहेब आमचे पैसे आम्हाला कधी मिळणार, तुम्ही आमचाही लढा तुमच्या हातात घ्या. बघा या शहरामध्ये अजंता कोऑपरेटिव्ह बँक चेअरमॅन साहेब बाहेर आलेले, मलकापूर बँकेचे चेअरमॅन बाहेर मस्त आरामची जिंदगी, या बीडचा ते कुटे नावाचा हजारो कोटी रुपये खाऊन बसलेला आहे. काही दिवस जेलमध्ये होतं, नंतर बेलवर बाहेर आलेला आहे. तुम्हाला या गोष्टीचा आनंद असायला पाहिजे. या हरामखोरांनी सगळं प्रयत्न केले तर आम्ही त्याला बाहेर येऊ दिलं नाही. हे आताच आहे. काय त्यांनी प्रयत्न नाही केले. मोठे मोठे वकिलांना लावले की नाही मला बाहेर पडायचं आहे, बाहेर यायचं आहे. अरे तू आज त्यांचे पैसे दे, उद्या मी तुला बाहेर काढतो. आता काही आकडे जे माझ्याकडे प्राप्त झालेले आहे, फक्त तुमच्या जानकारीसाठी हे सांगू इच्छितो की 25,000 रुपयापर्यंत जितके लोकांना पैसे देण्यात आलेले आहे ते 23,500 ठेवीदारांना, ज्यांच्या ठेवी 25,000 पर्यंत होता त्यांना त्यांचे पैसे मिळालेले आहे. 25,000 ते 50,000 ज्यांची ठेवी होतं त्यांना 665
लोकांना त्यांचे पैसे मिळालेले आहे. 40,000 काही होते, 25,000, 40,000, 50,000. आता जे उरलेले आहे त्या उरलेल्यापैकी 1 लाख ते 3 लाख पर्यंत ज्यांची ठेवी आहे, हे किती आहे ते जवळपास 3,000 ठेवीदार आहे. 2,977 ज्यांच्या ठेवी 1 लाख ते 3 लाख पर्यंत आहे. 3 लाख ते 5 लाख पर्यंत ज्यांचे पैसे आहे त्यांची संख्या आहे 1,287. 1,287. 5 लाख पर्यंत ज्यांचे पैसे अडकलेले आहे. आणि 5 लाख पेक्षा अधिक जे आहे ठेवीदार, त्याचा आकडा आहे 1,882. 1 कोटीपर्यंत ज्यांचे पैसे अडकलेले आहे ते 24 ठेवीदार आहे. 1 कोटीपर्यंत. आणि 1 कोटीच्या पुढे ज्यांचे पैसे आहे त्याचा आकडा आहे 35 लोकांचे 1 कोटी रुपयाचे वरचे पैसे आहे. मला असं वाटतं की सगळ्यात जास्त जे ठेवीदार आहे ते 1 लाख ते 3 लाखपर्यंतचे जे ठेवीदार आहे. आणि त्याच्यानंतर 5 लाखपेक्षा अधिक ज्यांच्या ठेवी आहे त्यांचे पैसे अडकलेले आहेत. आता सिस्टम कसा चालतो, या मानकापेचे आदर्शचे 5 गाड्या होतं. जेव्हा ते केस रजिस्टर करण्यात आलं होतं, पोलिसांनी ते सगळ्या गाड्या जप्त केले होते. फॉर्च्युनर सारखे गाडी मोठी मोठी मानकापे साहेब होते. त्याला वाटलं असेल कोण माझा काय वाकडं करणार, त्यांनी कधी भेटलेच नाही होते मला. तर त्या 5 गाड्या ते ताब्यात घेतल्यानंतर काही महिन्यातच त्याचा लिलाव झाला असतं तर कमीत कमी 1,30,00,000 रुपये त्याच्यातून आले असते आपल्याला. त्यावेळी त्याचा लिलाव झाला असतं तर. ते गाड्या कुठे आहे, DDRला विचारलं, काकडे साहेबांना विचारलं तर कळतं. एक गाड़ी इधर है, एक गाड़ी उधर है, बाकी गाड़ियाँ किधर है. म्हणजे ते भंगारामध्ये ठेवलेली आहे ते गाड्या. ते पैसे आले असते 1 कोटी रुपयाही का होईना, आपण कमीत कमी किती लोकांना 1-1 लाख रुपया दिले असतं त्याच्यामधून? 100 लोकांना दिलं असतं. पण प्रक्रियामुळे ते सगळं गाड्या जे आहे ते भंगारमध्ये झालेले आहे. आता 30 लाख रुपये 40 लाख रुपयेही आता येणं शक्य नाही आहे त्या गाड्यांचं. आता आम्ही एक शिष्टमंडळ तुमच्यापैकीच एक 10 लोकांना, कारण आपले जे पोलीसवाले आहे ना त्यांनी सांगितलं, पोलीसवाल्यांनी मला सांगितलं की ते विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जसं झालं होतं तसं तर नाही होणार ना. इतकं पोलिसांनी मला फोन केलं आणि ते वारंवार एकच प्रश्न विचारत होते, ते विभागीय आयुक्तमध्ये जसं तुम्ही घुसले होते तसं तर काही करणार नाही ना. मी म्हटलं नाही करणार. त्यावेळी सुद्धा आम्ही जाणार नाही होतं. पण त्यावेळी एक विभागीय आयुक्त जे होते त्यांनी म्हटलं की मी माझ्या कॅबिनच्या बाहेर येणार नाही, फक्त 5 लोक या, मला भेटा आणि जा.
मी म्हटलं तू का, तेरे अच्छे भी आएंगे बाहेर. आणि आपण 6-7 तास तिथे आंदोलन केले. आपल्यावर आसू गॅस सोडण्यात आलं होतं. लाठी चार्ज केलं होतं पोलिसांनी. कशासाठी? हे लोक आपल्या हक्काचा पैसा मागण्यासाठी आले होते. तर कशाला तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने गेले तुमचे पैसे? हेच त्यांचं सांगण्याचा अर्थ होता. पण आपण इथे लढा दिला. आजही आपण इथे बसा. 10 लोक आपल्यापैकी ठरवण्यात आलेले आहे. आम्ही निर्णय हे घेतला की जे सगळ्यात जास्त वयोवृद्ध लोक आहे त्यांना कलेक्टर साहेबांच्या समोर आपण उभे करू. नाहीतर सगळ्यांची इच्छा असली असती कि मुझे भी लेकर जाइए, लेकिन हम भी इन अधिकारियों को बताएंगे कि तुम्हारा भी बूढ़ा बाप हो सकता है. अगर तुम्हारे बूढ़े बाप को तुम्हारी बूढ़ी मां के साथ अगर ऐसा कोई हुआ तो तुम क्या करे होते. मग आम्ही 6 महिलांना आणि 4 पुरुष जे वयोवृद्ध आहे त्यांना घेऊन आम्ही कलेक्टर साहेबांकडे जाणार आहे. ते काय बोलतील मी परत येऊन तुम्हाला हे सगळं सविस्तर सांगतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता शेवटची तारीख कोणती? 31 जुलाई. 1 महीने के बाद 31 जुलाई के बाद एक हिंदी में कहावत है, अगर घी सीधी उंगली से नहीं निकल रहा है तो उंगली, हाँ काकू की उंगली तो पहले से टेढ़ी हो चुकी है काकू. हाँ, हम लड़ेंगे और मुझे पूरा विश्वास है कि ये लड़ाई हम जीतेंगे. यकीनन जो सिस्टम के खिलाफ हम लड़ रहे हैं वो इतना भ्रष्ट सिस्टम हो चुका है, इतना भ्रष्ट सिस्टम. आता आमची एक बहीणनी सांगितली की इतके सारे आमदार, इतने सारे खासदार, इतके सारे मंत्री आहे. तुम्हाला तुमचे पैसे पाहिजे असेल त्या मंत्र्यांकडे जा आणि त्यांना सांगा की तुम्ही माझे पैसे काढून द्या, मी तुम्हाला काही कमिशन देतो. ते कुर्सीवरून उभे राहणार तुम्हाला सॅल्यूट करायला. की मी तुम्हाला काही देतो, तुम्ही माझे पैसे काढून द्या. नाहीतर कोणीही तुमच्या बाबतीत विधानसभेमध्ये बोलायला तयार नाही आहे. मला वाटतं अंबादास दानवे साहेबांनी बोलले होते. मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी आपली आवाज उठवा, कारण सत्तेमध्ये बसलेले लोक आपल्या सरकारच्या विरोधात बोलणार नाही बोलणार मला माहीत नाही आहे. दुर्दैव याचं वाटतं, दुःख याचं वाटतं की विधानसभेमध्ये इम्तियाज जलील असला असतं तर देवा भाऊला कुर्सीवर बसू दिलं नसतं. मैं आप लोगों से सबसे अनुरोध कर रहा हूं कि हम लोग कुछ देर के लिए जाकर, हमने सभी तहसीलदारों को, मंडल अधिकारियों को, ग्रामीण पुलिस के पदाधिकारियों को, हमने सबको यहाँ पर बुलाया है. कलेक्टर साहब को पूरे आंकड़े, पूरी जानकारी देंगे और उनकी तरफ से क्या फ़ैसला आता है, ये फ़ैसले के साथ साथ उनको हमारा सबका फ़ैसला भी सुना देते हैं कि 31 तारीख के बाद अगर मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री शहर के अंदर पैर रखेंगे तो हम भी देखेंगे फिर क्या होता है. तैयारी रहेगी? क्या जलील साहब, अब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आप आगे बढ़ो. तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की थोडा वेळ इथे बसून राहावं. मला माहीत आहे की सगळ्यांच्या शेतीमध्ये पेरणी सुरू आहे. मला सांगण्यात आलं होतं की साहेब आता पाऊस पडत आहे, पेरणी आहे. एक बार ये लड़ाई लड़ लीजिएगा, उसके बाद फिर अच्छी से पेरनी
करिएगा, अच्छी फसल भी आएगी, अपना पैसा भी वापस आएगा उसमें। खूब खूब धन्यवाद। नरीन पिशोरची आहे। माझ्या घरचे माणसं वारून सनी 40-50 वर्ष झाले। लई दिवस झाले माझ्या घरच्या माणसाला वाराला। मी लोकांच्या दारी कामं धंदे करून खाऊ राहिली, ताट तांबे घासून घुसून काही काम करून राहिली, पण माझे कामधंद्याचे पैसे मालकाच्या हक्काची जागा मी विकली, या मानकाप्याच्या बॅगमध्ये टाकून दिली। माझ्या घरात दिवा लावायला एक माणूस नाही। लोकांच्या घरून ताटभर भाकर येते तेवढी खाऊन घेते, कोणाचे दळण दाणं काही बी करत राहते, कोणाच्या मानकाप्याला काय शिलगवती बाई। मी काही नाही, बापाचं नाव कमवासाठी निघली, पण माझं शरीर माती झाली, रोडवर बसली मी आता। किती पैसे टाकले होते तुम्ही? म्या का 1.5 लाख टाकेले, 2 लाखाचा महिना वळेल येतो तसाची तिथंच। काही परत मिळाले का? परत घेतले नाही मी, म्हणलं म्हातारपणाला काम येईन मला खर्चाला। ते मानकाप्याने मला घात करून टाकला सरा। पाठचा भाऊ मला एकच आहे, पोटी पुतण्या एकच आहे। पुतण्याचे बी घरात चोरी झाली, 4 दिवस झाले। लई कठीण दिवस आला मला। भाडकरी भाडं माग त्या घराचे, आता लोक भाडं नाही घेतलं बाई, म्हणे आता भाडं देणं पडन म्हणे तुला। आता माझ्या हाडाने काम होत नाही, भाडं कुठून काढून नाही, रोडवर बसली आता मला खरंच नाही। संसारात डब्बा बी असला ते चालन मला, आता औषधाचा आता काही जिंदगी माही खरी नाही। याला औषध सरा खतम झालं माझं। पिसवाराचा नान धरून बसली मी, मालकाचं नाव घेऊन काही तप झाले माही किती काय। एकच पुतण्या आहे औक्षामध्ये, तो पुतण्या येतो जातो, कधी कधी त्या खाटला सोडतो, माझ्याकडे येतो, घरी जातो। काल घरी आलता ते मी घरी नव्हती, स्वयंपाकात जायला होती। आज इथं ऐकायला भेटलं, ती इथं आली मी। काय अपेक्षा आहेत? अपेक्षा माझे पैसे मला द्यावा, मी भेटून जाईन ते बरं होईन, मला खायला काम होईन, भाडं द्यायला काम होईन। काय दुसरी अपेक्षा मला आता? आपलं नाव आहे? आपलं नाव सुभद्राबाई विष्णू राऊत, राहणार पिशोर, आडणी गल्ली। इम्तियाज जलील जे करत आहेत त्यांनीच मला हाती काम घेतलं, ते मी इथलं आली, दळण दाणा करून पैसे टाकती, येते इकडं भाडं करून। 12 महिने माझ्या हाताला जग नाही कामाला। काय करा ते विचार चालत नाही डोक्यात मा आता। काय संसार सरा बुडिस्त झाला माझ्या घराण्याचा। काय वाटते इम्तियाज जलील जे करत आहेत त्याच्याकडून काय न्याय मिळेल का? न्याय मिळायचं पाहिजे, माझा पैसा मला हक्काचा पाहिजे, थोडाफार खायला खर्चाला। दुनियामध्ये काय पाहू? 300 आदर्श म्हणजे पैसे गुंतून बसले 2 लाख रुपये। पोरींचे नातीचे लग्न करायचे, सुनबाईचा हात मोडून जायले, माझा हात जळले, जखम व्हायले, जखमाला पैसे नाही। तर आम्हाला पैसे पाहिजे। चोराचे हात भरून दिले, पैसे याज नाही, काही नाही। 2 वर्षापासून 10 वर्षापासून किती पैसे? 2 लाख डिपॉझिट केले होते। हां, याज बी नाही, काहीच नाही। 1 रुपया याज नाही भेटला आम्हाला। 10,000 रुपये काय दिलेले आहे ना? 1 रुपया बी झाला नाही आम्हाला। आम्ही तोंडावर सांगू त्याच्या आल्या घेणाराच्या बी ते बी। बरं, हे इम्तियाज जलीलने हे प्रकरण हातात घेतलेलं आहे, काय अपेक्षा आपल्याला? आता आमचे पैसे भेटले पाहिजे आम्हाला। नातीचे लग्न करायचे मला, घरचे वारून जायले, पोरं खाऊ घालत नाही। म्हणजे उदारनिर्वाह कसा होते मग? हां, आपला उदारनिर्वाह कसा होतोय? हे म्हणे आम्हाला टाका बँकेत पैसे टाका, टाकून दिले आम्ही याजासाठी। भेटंबा पैरीचे लग्नायला पैसे, तर त्याने 1 रुपया बी आणून फेकला नाही। टाकले डुबवून आणि गॅसला जाऊ हे करून तरी। माझं आमचं कसं व्हायचं? आम्हाला खायला पैसे नाही, दवाखान्याला पैसे नाही मला दवाखान्याला पैसे पाहिजे। सरकारी दवाखान्यामध्ये कोणी येऊन राहिला त्या हाताला, हे जखम आहे केवढी। तुमचे पैसे तर डिपॉझिट आहे सध्या, हां, काय वाटतं आता भेटेल का ते? हे असं पण माझा दिले पाहिजे ना। आता भेट्या का नाही भेट्या, आम्ही आता चक्रा मारलो होता किती 2 वर्षापासून चक्रा मारतो। पैसे आणखीन 200 रुपये भाडं लागतं। आता 200 रुपये भाडं खर्चून आलो। असे किती लोक आहेत तुमच्यासारखे? गंज आमच्या गावातली
काय मामला आहे? बाबा मी पैसे ठेवले होते 5,10,000. मी बकऱ्या वळते भैया. बकऱ्या वळून ठेवली ती 15 वर्षाची कमाई होती माझ्यावाली. माझ्या बाबानं टेन्शन घेऊन सनी पॅरलेच झालं एका जाग्यावर आहे आमचे घरवाले. आता उदरनिर्वाह कसा होते? हा घरचं काम कसं काय चालू आहे? घरचं काम काय आता बाबा घरी बसले पॅरलेच झालं एका जाग्यावर आहे. मी बकऱ्या वळते. काय परत मिळाले असेल ना नाही नाही 2 वर्षात जे नाही त्या काहीच जलीलने नाही केलं? काहीच नाही. 1 रुपया सुद्धा भेटला नाही अजून. 1 रुपया बी नाही भेटला अजून. 1 रुपया सुद्धा भेटला नाही. काय 1 रुपया मांग काय आपली? हा आपली मांग काय? डिमांड काय? आता मागणी काय आपली? मागणी आपला पैसा आपल्याला पाहिजे. ये हमारे पैसे रखे हुए एफडी करी हुई है आदर्श बैंक में, तो हमारे माताजी के नाम पे रखे थे. माताजी ने रखे थे कि हमारे को बुढ़ापे में काम आएंगे, और उनकी बाद में रखने के बाद तबीयत भी ख़राब हो गई बहुत सारी. दवाखाने का भी काम पड़ा, मगर पैसे न मिलने के कारण उनका इंतकाल हो चुका है. तो अब वो तो नहीं रहे. अब उनके वारसदार हम सागर अग्रवाल हैं, उनके बेटे हैं. तो कितने अपेक्षा डिपॉजिट थे? हाँ, कितने डिपॉजिट थे और 1.5 कब लाख करे- रुपए थे. 1.5 लाख रुपए कब करे थे? 2022 में. अभी तक कुछ उसका इंस्टॉलमेंट कुछ भी नहीं. अधिकारी भी सब सोए हुए हैं, कुछ ध्यान नहीं दे रहे हैं. ये इम्तियाज जलील साहब ने बस थोड़ा बहुत ध्यान दे रहे हैं हमारी तरफ. बाकी तो कोई अधिकारी भी, कोई आमदार, कोई खासदार, कोई ध्यान नहीं दे रहा है. इससे पहले भी कई प्रोटेस्ट किया आप लोगों ने? इसके पहले भी बहुत सारी जगहों पे किया है. क्या क्या डिमांड क्या है यार? हमारे पैसे हमारे को मिलना चाहिए, यही मांग है हमारी. उनके लिए यहाँ पर पुकारा है. पिछले 3 साल से हमारी ये लड़ाई जारी है. इस 3 सालों के अंदर जो छोटे ठेवीदार थे जिनका 50,000 रुपये तक का पैसा अटका हुआ था, वो पैसा उन्हें मिल चुका है. लेकिन 50,000 के ऊपर ऐसे कई ठेवीदार हैं जिनका 1 लाख, 5 लाख, 10 लाख, 50 लाख, 1 करोड़ और 1 करोड़ से भी ज़्यादा का पैसा फंसा हुआ है. तो हम सरकार से यही अनुरोध कर रहे हैं कि आप जल्द से जल्द इनका पैसा कैसे दे सकते हैं. हमने इस तमाम ठेवीदारों को, जो छोटे छोटे गांव से आने वाले, आप इनको देखेंगे तो मेजॉरिटी जो है वो 70 साल से ऊपर के ठेवीदार है. और यही वजह है कि ये लड़ाई लड़ते लड़ते 75 लोग मर चुके हैं, अपनी जान दे चुके हैं. मैं ये मानकर चलता हूँ ये मरे नहीं है, इन्हें मारा गया है, इनकी हत्या हुई है. और इस हत्या के दोषी जो है वो सरकार में बैठे हुए लोग हैं, उनके ऊपर हत्या का मामला दर्ज होना चाहिए. आज हम जिलाधिकारी साहब को निवेदन देने वाले हैं. जो अधिकारी काम में दिरंगाई बरत रहे हैं, चाहे वो तहसीलदार हो, मंडल अधिकारी हो, DDR ऑफिस हो, इन सब का जवाब आज हम मांगेंगे इसमें. वरना ये आंदोलन किस दिशा के अंदर जाएगा आप इसका अंदाज़ा भी नहीं लगा सकते हैं, क्योंकि ये लोग वैसे ही मर चुके हैं. अब इन्हें और कितना मारेंगे उसमें. अगर सही तरीके से, सीधे तरीके से ये नहीं मानेंगे तो ये आंदोलन की दिशा हम किस लेवल के ऊपर लेके जाएंगे, शायद सरकार को, प्रशासन को इसका अंदाज़ा भी नहीं है. आंदोलन में थाली बजाओ आंदोलन. थाली हमने सबसे कहा था कि थाली चमचा लेकर आओ. उसकी वजह ये है कि जब कोई गहरी नींद में सो रहा है, हाँ, तो उसको सिर्फ हिलाने से नहीं हिलता है, उसके कान के ऊपर है तो आवाज़ बजनी चाहिए. तो वो आवाज़ बजाने के लिए यहाँ पर जितनी भी महिलाएं, पुरुष यहाँ पर आए हैं, सब अपने थाली चमचा लेकर आए हैं. और उसका मकसद यही है कि सोती हुई सरकार, सोते हुए प्रशासन को जगाना है. प्रॉपर्टी बिकने में क्यों देरी हो रही, क्यों बेचे नहीं जा रहा है, क्या प्रॉब्लम है? देखिए, सारी बेईमानी नीचे से ऊपर तक भरी हुई है. वो लोगों को लगा कि हम इनका पैसा खा लेंगे, हाँ, इनके तरफ से लड़ने वाला कौन है करके, उसमें कितना लड़ेंगे, ये इनकी कितनी हिम्मत है, ताकत है करके बड़े बड़े अधिकारियों के सामने जाने की. इसमें तो ये कहीं ना कहीं से कोशिश कर रहे हैं कि बड़ी बड़ी जो प्रॉपर्टीज़ है उसका ऑक्शन ना हो. और जब तक ये प्रॉपर्टीज़ का ऑक्शन नहीं होगा तो इनका पैसा वापस मिलेगा नहीं है. इसमें वो प्रोसेस क्यों कंप्लीट नहीं किया जा रहा है, ये सवाल हम सरकार से पूछने के लिए आए कब हैं. तक चलेगा आंदोलन? देखिए, अभी जाएंगे जिलाधिकारी के पास जाएंगे. अगर वो उठ गए होंगे नींद से, पूरे अधिकारी आ गए होंगे नींद से उठ के, तो फिर जाएंगे, उनके साथ चर्चा करेंगे और फिर आएंगे. उसके बाद जो भी अगर आप निवेदन देते हैं और इसमें सुनवाई नहीं होती तो आगे आपका क्या रहेगा प्रोटेक्शन? सुनवाई तो होंगी साहब. आप जनता की ताकत क्या होती है उसका अंदाज़ा नहीं है शायद आपको. सर, पिछले
महाराष्ट्राचा विधानसभा सुरू आहे या विधानसभेपर्यंत आपला आवाज गेला पाहिजे. देखिए, बेसिकली हमने थाली और चमचा इस वजह से मंगाया था कि जब सरकार और प्रशासन मुख्य मुद्दों को नज़रअंदाज करना चाहते हैं और सोने का नाटक करते हैं, तो उन्हें जगाने के लिए हमने है तो पूरे ग्रामीण के हमारे जितने ठेवीदार हैं उनसे कहा था कि आओ और प्रशासन को, सरकार को नींद से जगाओ करके उसमें। इसके बाद हमने है तो डिस्ट्रिक्ट कलेक्टर साहब से मुलाकात की और वहाँ पर उनके साथ सविस्तर चर्चा किए है इस मुद्दे के ऊपर। मकसद सिर्फ एक ही है, मांग हमारी सिर्फ एक ही है, ये गरीब लोगों का पैसा इन्हें जल्द से जल्द मिलना चाहिए करके। ये कोई अपना बेमानी का पैसा नहीं है, ज़िंदगी भर मेहनत करके कमाने वाले लोग हैं जिन्होंने है तो एक पद संस्था जो गवर्नमेंट रिकॉग्नाइज़ करती है उसके अंदर पैसा डाले। चेयरमैन डायरेक्टर्स ने एक दिन बोले हैं कि तुम्हारा पैसा डूब गया, अब चले जाओ, मर जाओ, कुछ भी करना है, जो करना है कर लो करके उसने 75 लोगों की अभी तक हत्या कर चुकी है ये सरकार ने, ये प्रशासन ने। इसका जवाबदार कौन रहेगा उसमें? हाँ, ये कोई इंसान अगर मर जाएगा तो इसकी दखल भी नहीं ली जाएगी करके। हाँ, तो हम इनके लिए लड़ाई लड़ रहे हैं। बहुत सारे लोगों को पैसा मिल चुका है, अभी बहुत सारे लोगों का पैसा बाकी है, वो जल्द से जल्द मिले। अब हमने साफ तरीके से कलेक्टर साहब को बता दिए है कि 31 जुलाई तक का हम टाइम दे रहे हैं। 31 जुलाई के बाद हम आपको ये साफ तरीके से कहना चाह रहे हैं, चाहे वो मुख्यमंत्री हो, उप मुख्यमंत्री हो, ये पूरे लोग सड़क के ऊपर उतरेंगे उसमें, और तब हम किसी का नहीं सुनने वाले हैं उसमें। हमने सुनते सुनते इंतज़ार करते करते हमने 75 लोगों की जानें गंवा चुके हैं। अब इससे ज़्यादा हम लोगों की मौत देख नहीं सकते। 3 साल से आप ये लड़ाई लड़ रहे हैं, कहीं धरने मोर्चे और कई जगह पे आपने वोट किया, लेकिन कहाँ जाके ये मामला रुकेगा, कब मिलेगा इन लोगों को? देखिए, कोई भी सरकार की प्राथमिकता जो होती है ना, वो गरीबों के लिए नहीं होती है। प्रशासन की प्राथमिकता गरीबों के लिए नहीं होती है उसमें। एक मिनिस्टर का, एक आमदार का छोटा सा एक्सीडेंट हो जाए तो पूरा प्रशासन है तो जागा हो जाता है। 75 लोग मर जाते हैं और उसकी कोई दखल नहीं ली जाती है। ना विधानसभा के अंदर उनकी चर्चा होती है, ना अखबार वाले हैं तो उसकी चर्चा करते हैं कि ये 75 बेगुनाह बेकसूर लोग जो है ये मर चुके हैं करके इसमें। अब ये लड़ाई है, हम सरकार प्रशासन के खिलाफ लड़ रहे हैं। हमें यकीन है कि कामयाबी मिलेगी हमें। कलेक्टर की तरफ से क्या आश्वासन मिला? कलेक्टर ने हमको ये आश्वासन दिया है कि बहुत जल्द वो एक आड़ावा बैठक लेंगे। हमें कलेक्टर साहब से इस वजह से शिकायत नहीं है कि एक नए कलेक्टर साहब आए हैं। हमने सबसे पहले बैठते ही उनसे ये पूछे कि पिछले 2 साल के अंदर बताइएगा कि आदर्श घोटाले के ताल्लुक से कितनी रिव्यू मीटिंग्स ली, आड़ावा बैठक लिए गए हैं कि इनका क्या हुआ है करके, ये जिंदा है, मर गए हैं, इनका पैसा मिल रहा है, नहीं मिल रहा है करके उसमें। आप इंतज़ार करते हैं कि कोई तो भी आए हमारे दफ्तर के सामने, थाली बजाए, ढोल बजाए, कुछ हंगामा करे, नारेबाजी करे और उसके बाद है तो आप मीटिंग लेंगे इसमें। तब उन्होंने हमको आश्वासन दिया है कि जल्द से जल्द वो एक आड़ावा मीटिंग लेंगे करके, और हमने उनको एक टाइम दे दिया है कि 31 जुलाई तक इनको कुछ ना कुछ तो भी फैसला इनका हो जाना चाहिए, इनका कुछ ना कुछ तो पैसा मिलना चाहिए। हम ये उम्मीद नहीं कर रहे हैं कि पूरा का पूरा पैसा एक साथ मिले करके, लेकिन कम से कम ज़िंदा रहने के लिए कुछ ना कुछ पैसा इनको मिलना चाहिए 31 जुलाई।